चला शिकूया इंग्रजी। लॉंग वॉवेल्स, वॉवेल्स म्हणजे स्वरांचे लांब असे आवाज। आपण एचे आवाज ए, ई, आय, ओ आणि यू यांचे लहान आवाज शिकलो होतो, जसं एचा ॲ, ईचा ए, आयचा ई, ओचा ऑ आणि यूचा अ। आज आपण या मुळाक्षरांचे लांब आवाज शिकणार आहोत। बघा ए आणि आय, आता एचे लांब आवाज कसे आहेत बघा। ए आणि ए सोबत आय आलं तर त्याचा आवाज होतो ए। काय होतो? ए। बघा पहिला शब्द ब ए ल, बेल म्हणा, ब ए ल, बेल। दुसरा शब्द ट ए ल, टेल, ट ए ल, टेल। तिसरा शब्द म ए ल, मेल, म ए ल, मेल। चौथा शब्द र ए न, रेन, र ए न, रेन। पुढं बघा, जर ए आलं आणि ए नंतर जर एक व्यंजन आलं आणि त्यानंतर ई आलं तर तेव्हा सुद्धा आपण एचा लांब आवाज काढतो, तो म्हणजे ए। एचा लांब आवाज काय आहे? ए। बघा म ए क, मेक, म ए क, मेक। ब ए क, बेक, ब ए क, बेक। पुढं बघा ट ए क, टेक, ट ए क, टेक। स ए म, सेम, स ए म, सेम। त्यानंतर बघा जर ए सोबत वाय आलं तेव्हा सुद्धा एचा आवाज होतो ए। काय होतो? ए। बघा र ए, रे, र ए रे, स ए से, स ए से। ड ए डे, ड ए डे। म ए मे, म ए मे। अशा प्रकारे एचे लांब आवाज 3 पद्धतीने आपण शिकलो। आता आपण ई या मुळाक्षराचे लांब आवाज शिकणार आहोत। ईचे लांब आवाज होतात ई। कसे होतात? ई। बघा पहिलं ई सोबत जर दुसरं ई आलं तर तेव्हा ईचा आवाज कसा होतो बघा। ट आणि र एकत्र करा, ट्र आणि ई, ट्री, ट्र ई, ट्री। दुसरा शब्द बघा स ई सी, स ई सी। तिसरा शब्द बघा श ई प, शिप, श ई प, शिप। चौथा शब्द बघा फ आणि र ला सोबत करा, फ्र आणि ई, फ्री, फ्र ई, फ्री। आता बघा ई सोबत जर ए आलं ईच्या नंतर तेव्हा सुद्धा ईचा लांब आवाज होतो ई। बघा स ई सी, स ई सी। खालचा शब्द बघा ल ई फ, लिफ, ल ई फ, लिफ। पुढचा शब्द स ई ट, सीट, स ई ट, सीट। पुढचा शब्द क्र ई म, क्रीम, क्र ई म, क्रीम। पुढचा शब्द बघा जर शब्दाच्या शेवटी वाय आलं तर तेव्हा सुद्धा ईचा लांब आवाज होतो आणि तो होतो ई। आता वाय आणि ईचा काय संबंध आहे? तर ई हे मूळाक्षर आहे। मूळाक्षर म्हणजे काय? काना मात्रा वेलांटी। त्यामुळं जर शब्दाच्या शेवटी वाय आलं तर तेव्हा त्याचा आवाज ई होतो। बघा हर ई, हर्री, हर ई, हर्री।